या सिनेमात एक बकरी आहे, 2 बकऱ्या आहेत. त्यांच्यासोबत पहिले ट्युनिंग कोणासोबत जुळून आलेलं जास्त की भीती वाटायची कोणाला? आम्हाला तर वाटायची, मला तर वाटते बाई भीती. हो, आणि ते असेच असायचे. नाही, पण त्या 2 लहान मुलांचं ट्युनिंग खूप चांगलं, कारण वा. ते मला वाटतं की ते सारखेच विचार करत होते चौघे. त्यांना आजूबाजूला जे काही चालू होतं त्याच्याबद्दल तेवढाच सिरियसनेस होता. सेम लेवलवर त्यांचं, त्याच्यामुळे ते ट्युनिंग खूप चांगलं जुळलं. ते बिनधास्तपणे त्या बकऱ्यांजवळ जाऊन त्यांच्याबरोबर खेळ, त्यांना खाऊ घाल असं करत सगळं चालू होतं. तर त्यामुळे ती जबाबदारी त्या दोघांनी मुलांनी घेतली होती, आमच्यावर नव्हती ती जबाबदारी. काही 2 लहान मुलं सेटवर असताना एक वेगळंच वातावरण असतं. त्यांना पाहून घरातल्या नातीची किती आठवण यायची आणि नाही, तिच्यासोबतचा नात बॉन्ड. मला आत्ता म्हणजे एक 9 महिने झाले. हे शूट आधी झालेलं होतं. त्यामुळे नात आत्ता झाली. तो काहीच संदर्भ काहीच नाही. नातीसोबतचं तुमचं इक्वेशन कसं आहे? प्लीज किती यार, छान आहे ते. प्लीज नातीसोबतच आठवण नको, मग मला घरी जावंसं हो. वाटतं. नाही, खूप छान असतं. आपल्या घरात एक लहान मूल असणं खूप छान असतं. आपण त्यात रमून जातो आणि अ, अ, जगात दुसरं काही नको, तेवढं एक बाळ छोटंसं असेल तर खूप मस्त. वा. आणा नात नातू. पण लग्नावरनं ताईने काही असा सल्ला दिला की करायला हवंस, जसं तुझं आम्ही खूपदा ऐकतो की लग्न करण्यावर तुझं एक वेगळं मत आहे. नाही, ताई तिथे कामासाठी येतात, तर ते कामाचेच सल्ले पण ताई देतात. आता तरी असं ते सांगावंसं कामाबद्दल, वाटतं असं इथेही ते थोडंसं. कामाला झालेले आहेत आता. त्याच्यामुळे नाही, पण थोडं. त्यामुळे ते कामाबद्दलच सतत बोलत असतात आणि कामाबद्दल. पण ऍक्च्युली आम्ही सतत माझे ऐकले न जाणारे सल्ले मी मुळात देतच नाही. मला सांगा की या चित्रपटाला घेऊन एक आठवण जर विचारली तर ती कोणकोणती आठवण असणार आहे तुमच्यासाठी? एकच. हो ना, म्हणजे मी एक आठवण सांगते. हा ना खूप खाऊ घालतो अगं. सारखं काहीतरी मागवतो, सारखं काहीतरी स्वतः आणतो डाएट करतो. आणि स्वतः डाएट. म्हणजे मी जर शट अप, मी जेव्हा काही डबा वगैरे घरून घेऊन जायचे, काय आज बाबा मी काय आमच्याकडे नॉनव्हेज असेल तर मी डबा घेऊन जायचे आणि हा पण खवय्ये आहे, प्रचंड खवय्ये आहे. पण ते अगदी एवढंच की नाही आता मी खाल्लेलं आहे. नाही, नाही, आज नको, आज नको. अशा पद्धतीचं त्याचं असायचं. पण मला आता ऑलमोस्ट किती दिवस आपलं शूट झालं? 22-23, 24 हो. असे एवढे दिवस शूट झालं आमचं. ऑलमोस्ट रोज. आणि काय घरून मला तू लाडू नाही आणलेस? ह्या बरं झालं आठवण. प्रॉमिसवर आणलं होतं. मला तू प्लीज सगळ्या इंटरव्ह्यूला ये माझ्याबरोबर. मी हो. तुला लाडू देतो. कारण तो लाडू आणायचा सेटवर. पौष्टिक लाडू कसले तरी आणायचा, शेंगदाण्याचे. मी आणतो. आणि असं तो तिकडे एकदा शूटला पण विसरला होता, तर तेव्हा त्यांनी मला घरी फास्ट केले होते ते लाडू. त्यामुळे त्याला प्रचंड आवड आहे दुसऱ्याला खाऊ घालायची आणि स्वतः व्यायाम वगैरे करून फिट राहण्याची. त्यामुळे मला ते आठवतच. मला जेव्हा कधी अरे आज काय खाऊया, असंच असतं त्याचं सतत. वा. जी आठवण. मला अशा ऑन्सॉम्बल्स कास्ट बरोबर बऱ्याच वर्षांनी काम केलं मी, आणि ते मी खूप मिस करीन, कारण ती एनर्जी वेगळी असते की जेव्हा मी त्याच्या जस्ट आधी आरपार केला होता. हो. त्याच्यामध्ये मी आणि ऋता, आम्ही दोघच जण मुख्यतः प्रत्येक सीन मध्ये असायचो, किंवा ती एक तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी असते. पण इथे एक वेगळी जबाबदारी असते की इथे तुम्ही सगळ्यांबरोबर कसं सामावून घेता स्वतःला, आणि त्यांच्या बरोबर ते एक सगळ्यांची एक नोट लागणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण एकाच याच्यावर येणं गरजेचं आहे. आणि हे सगळेच कलाकार इतके उत्कृष्ट कलाकार आहेत या सिनेमामध्ये, तर ते मी खूप मिस करीन. तर वा. ते माझ्या बरोबर. विदुला. एक अशी आठवण खरंच नाही सांगता येणार, कारण प्रत्येक दिवस खूप मस्त असायचा आणि सगळ्यांनीच खूप मज्जा केलेली आहे तिकडे. सो थँक्स मिरेटर. आणि सो प्रत्येक एक आठवण अशी खरंच नाही सांगता येणार. ही अख्खी कास्ट, इवन आत्ताची प्रमोशनल जर्नी, सगळंच खूप छान आहे. मी हिच एक सांगेन म्हणजे माझ्यासाठी आम्ही शूट करत होतो तेव्हा ऊन खूप होतं. मला वाटतं गेल्या मार्च मध्ये शूट केलं ना.
दररोज सकाळी एक बिस्लेरीची बॉटल त्याच्यात सब्जा टाकून ती मला रोज सकाळी एक बॉटल आणून द्यायची आणि ही संपवायची. ऊन आहे खूप, त्रास होतो ना, मग ते ऍसिडिटी होईल, मग ते अमकं होईल आणि मी बिचारी नाईलाजाने ती संपवायची बॉटल. सेटवर ताईंचे खूप लाड. खूप लाड होतात माझे, खूप. त्या खूप लाड करतात, सो आम्ही आता तेवढं जरासं आपलं नाही पण खरं म्हणजे मी हे कौतुकाने सांगतेय की खरंच त्या सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि ऊन आणि त्याच्यात आपण काम करतोय, त्या ह्याच्यात गरजेचं होतं ते आणि ती अगदी न चुकता रोज सकाळी मला आणून द्यायची. वा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.